ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नागपुरातील प्रसिद्ध मस्कऱ्या गणपतीचं यंदाचं 238वे वर्ष आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी महाराष्ट्रभर गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे। परंतु आपल्या बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर नागपुरात 10 तारखेला मस्कऱ्या गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि यंदाचं 238वे वर्ष आहे। खंडोजी महाराज भोसले यांनी बंगालचा विजय मिळवल्यानंतर नवस फेडण्यासाठी म्हणून या मस्कऱ्या बाप्पाची सुरुवात केली। अनोखा असा हा बाप्पा, कारण की आपल्याकडे महाराष्ट्रात गणेश विसर्जनानंतर पितृपक्षामध्ये या मस्कऱ्या बाप्पाचं म्हणजे हाडपक्या बाप्पाचं आगमन होतं आणि मनोभावे पूजा केली जाते। आणि देशभरात याची सुरुवात जी झाली ती नागपुरातून झालेली आहे। खंडोजी महाराज भोसले यांनी सुरुवात केलेली आहे। भोसले घराण्याचे राजे मुदोजी भोसले आपल्यासोबत आहे। काय परंपरा आहे मस्कऱ्या बाप्पाची? या गणपतीची एक परंपरा आहे। यांची स्थापना 1787 मध्ये खंडोजी राजे उर्फ चिमणा बापू यांनी केली। हेच गणपतीची विशेषता ही आहे की बंगालला रघुजी महाराजांनंतर थोडी शांतीचा काळ झाल्यानंतर एक बंडाळी उठली होती आणि त्या बंडाळीला थांबवण्यासाठी तिथल्या लोकांनी मदत मागितली। त्यावेळेस खंडोजी महाराज ते सैन्याचे प्रमुख होते आणि त्यांनी ती बंडाळी मोडण्यासाठी ह्याच्या पूर्वी जे गणपती बसले होते त्यांची पूजा त्यावेळेस ते करत होते बंगालचे लोक आल्यावर। मग त्यांनी गणपतीसमोर नवस बोलला की मी पुन्हा ही बंडाळी मोडून काढली तर आपला एक मोठा उत्सव मी साजरा करील। आणि मग ते लढाईला गेले आणि त्यावेळेस दुसरे साधन नसल्यामुळे 3.5-4 महिने जायला लागायचे। 3.5-4 महिने यायला आणि मधला लढाईचा काळ हा करून ते जेव्हा वापस आले तर दुसऱ्या वर्षी जे गणपतीचे 5-6 दिवस निघून गेले होते आणि मग त्यांना तो नवस पूर्ण करायचा होता, कारण नवस पूर्ण केल्याशिवाय कोणची दुसरी मोहीम घेता येत नाही। मग पितृपक्षाच्या चतुर्थीचा मुहूर्त आणि गणस्थापनाची जी पूर्वी चतुर्थी हे दोन्ही मुहूर्त एकसारखे असतात। म्हणून पितृपक्षाच्या चतुर्थीला त्यांनी गणपती स्थापना केली आणि विजयी उत्सव त्याच्याहून साजरा केला। आणि त्यावेळेच्या लोककला आणि ज्या कला होत्या नकला वगैरे त्यावेळेस त्यांनी त्या साजरा केल्या। या मूर्तीचं वेगळेपण काय आहे? वेगळी मूर्ती आपली जी गणेश उत्सवात जी गणपती बाप्पाचं आगमन होतात ती वेगळी मूर्ती असते, ही वेगळी मूर्ती। या मूर्तीची विशेषता जी की जी सोंड अशी फिरून आपण बघितली की सोंड फिरून हे पुन्हा उजवीकडे थोडी वाकलेली आहे। पण विशेष ही असं आहे की 18 हाताचा गणपती आहे आणि त्यांचं जेव्हा ही स्थापना केली तेव्हा ते सांगितलं मला मूर्ती अशी पाहिजे की मला भास होत होता की माझ्या मागं गणपती 16 आयुध घेऊन उभे आहेत। तर म्हणून ते 16 हातामध्ये आयुध आहेत आणि 2 हात एक आशीर्वादाचा एक मुद्रेचा, म्हणून ते 18 हाताचा गणपती म्हणून हा दरवर्षी अशीच मूर्ती स्थापन दरवर्षी अशीच मूर्ती स्थापन असते। आणि ह्या मूर्तीला नवसाला पावणारा गणपती म्हणतात, कारण की लोक आता बी येतात नवस बोलतात, आम्हाला दुसऱ्या वर्षी येऊन सांगतात महाराज आम्ही बोललो होतो पूर्ण झाला। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या उत्साहात नागपुरात मस्कऱ्या गणपतीचा हा उत्सव साजरा केला जातो। एक आगळा वेगळा उत्सव आणि महाराष्ट्रामध्ये मस्कऱ्या गणपतीची सुरुवात जी आहे ती नागपुरात खंडोजी महाराज यांनी केलेली आहे आणि ती अविरतपणे 238वे वर्ष आहे सुरू आहे ना। आकर्षक अशी ही मूर्ती आहे। 18 हाताची मूर्ती आणि 18 हातामध्ये शस्त्र आहे, कारण की युद्ध जिंकल्यानंतर नवस फेडण्यासाठी या मस्कऱ्या गणपतीची परंपरा सुरू झाली होती आणि आज 238व्या वर्षी ही परंपरा जी आहे ती या ठिकाणी कायम आहे। गणेश उत्सव आपल्या महाराष्ट्रात गावागावात घराघरात साजरा केला जातो आहे, परंतु मस्कऱ्या गणपती हाडपक्या गणपती याची सुरुवात जी आहे ती नागपुरातून सुरू झाली ना। आजही मूळतः नागपुरात भोसले घराण्या याची स्थापना होते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।